आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय। ओ पहिल्या चेंडूवरती आक्रमक तडका मिड विकेटला, कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाही। चेंडू सीमारेषेच्या अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे। या सगळ्या आयोजक मंडळींना मी पुन्हा मनापासून धन्यवाद देतोय। चेंडू जाईल, समालोचन करण्याची संधी देखील त्यांनी दिली, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देईल। वाह, सुंदर फटका इथे प्रणव फाटकर इज द मॅन। एक टप्पा घेत चेंडू सीमा जरूर है, लेकिन अंदर से मजबूत और ताकतवान बनत आहे। इथे संघर्ष करावा लागेल। यस यस, क्लीन बोल्ट, फलंदाज बाद होईल। बिग विकेट डाऊन। पहिल्यानं सूचना करतोय की तुम्ही वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण लावण्यासाठी वेळ घेऊ नका जास्त। वा, सरळ बॅटनं खेळायचा प्रयत्न होता। डान्सिंग राऊंड द विकेट, डिपॅस्ट्रा कायदा इथे फलंदाजाने उठवलेला आहे। पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळाय, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे। उलट्या पावलानं झेल टिपण्याचा प्रयत्न, आउटफील्ड वेगवान चेंडू सीमारेषे। आणि इथे मात्र हे दोन फटके जे बघितले ना आपण, विशेषतः वाह काय सुंदर फटका आहे। लागोपाठचा तिसरा चौकार। तिसरा टाकण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी ट्रॅकवर बघतोय डॉक्टर चेतन। ओ यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, डॉक्टर वैभव टेकन दिस डॉट। निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय। ज्यावेळेस तुम्ही आधीच जर गोलंदाजाला दाखवून देत असाल, वा सुंदर फटका, डावा पाय पुढे, क्षेत्ररक्षक तैनात। काय कमालीचा झेल इथे बळे ताकदवान आहेत आणि ताकदवान प्रतिस्पर्ध्यांमधला हा एक मोठा विजयासाठी सुरू असणारा संघर्ष याच बरोबर बॅटची बाहेर आहे। त्यामुळे इथे डॉक्टर अमित यांच्या समोर मात्र मोठे प्रश्न आहेत। वा सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। हो, झेल मात्र निसटलाय। मॅक्सवेलला मिळालेलं जीवनदान, तिथून पुढे तो सामना अफगाणिस्तानच्या हातातून हिसकून नेला। एका बाजूने जखमी असताना सुद्धा हो इथे मात्र फलंदाज बाद होईल। गुंजन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होतील। उजव्या हाताने पुढे डॉक्टर आकाश बोरा। ओ यावेळेस बॅटची कड आहे की काय, वेगळं सांगण्याची मला वाटतं काही गरज नसावी, तसा खेळ इथे करून दाखवावा लागेल। यावेळेस मात्र चेंडू हवेत, झेल टिपला जाईल आणि फलंदाज मध्ये साकारलेले आहे। असं वाटलं सुरुवातीला 60-70 धावा होतील, परंतु आता प्रश्न मात्र उभा राहिला। यस पंचांचं बोट पुढे आकाशाकडे, फलंदाज त्या संधीचं सोनं आता होईल का? विकेट हॅट्रिकचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। ओ यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय पुढे, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल। एक मैदान या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपल्याला बघायला मिळालंय। ओ यावेळेस मात्र झेल टिपला जाईल विक्रमला, पर तुम्ही सातत्यानं देत राहा। ओ यावेळेस मात्र बिग हिट, नो चान्स, चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर। मैदानातील सीमारेषा, चेंडू, बॅट, या सगळ्या गोष्टींवरती आपण पाहतोय नियम बांधलेले आहे। ओ डॉक्टर आकाश बोरा मात्र एक अनमोल योगदान त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालंय आणि संघ अडचणीत असताना आपल्या संघासाठी मात्र इथे उभा राहिलेला आहे। क्षेत्ररक्षक तैनात, शेवटच्या चेंडूवरती मिळाले आणि धाब्यांचा पाठलाग सुरू होईल। पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, डीप पॉइंट मधून आपण पाहतोय स्टेअर केलेला चेंडू सीमारेषेच्या बाजूला कूच करेल, थांबवलाय सीमारेषेच्या आत, कुठली शंका नाहीये। दोन्ही संघ ताकदवान आहेत, मातब्बर आहेत, त्यामुळे एक चांगली लढत मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल। याच बरोबर मोठा अपील देखील सहकार्य करा। हो यावेळेस मात्र बिग हिट, क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा घेत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। स्वीकार कर संकटांचा, लढून त्याच्यावर मात कर। अरे स्वीकार कर संकटांचा, लढून त्याच्यावर मात कर। सोडून दे पराभवाची चिंता, तू फक्त विजयाची वाट धर। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतय। वा सुंदर फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला, कुठलीही संधी नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। कोण जिंकणार हा सामना, हा जो प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित आहे। वा स्लोअर चेंडू होता, थोडासा पसवा पाय पुढे टाकत खेळायचा प्रयत्न, मात्र बॅटवर षटक क्रमांक 3 होईल सुरुवात। डॉक्टर अमित गोलंदाजीवरती आपल्याला बघायला मिळतील। तिसऱ्या षटकाची जबाबदारी अतिरिक्त धावेने धावफलकात वाढ होते, 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओ इथे बघायचंय आणि बघतोय आपण इथे जरी 51 असल्या तरी त्या 51 धाव्यांवरती रोखण्याचा प्रयत्न मात्र मैदानावरती बघायला मिळतोय। बॅटची कड, लीडिंग एज,
शेवट आणि 30 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. म्हणजे इथून पुढे प्रतिक्षेत्ररक्षणात देखील पुन्हा एकदा फेरबदल आपल्याला बघायला मिळतील, कारण 2 विकेट आल्यानंतर केलं होतं प्रत्येक सामन्यामध्ये. ओ बॅटची बाहेरची कड, लिडिंग एज कृष्णा तिवारी बॅक टू पवेलियन सुद्धा तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकते. त्यामुळे ते कुठली चूक करायची नाहीये. फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली. धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. बघायचंय उंच खेळायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. फेक देखील अचूक अचूक आणि याच बरोबर बघायचे उंच होता चेंडू. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. क्षेत्ररक्षक डॉक्टर अमित आपण पाहतोय चेंडूवरती येतील आणि बघायचंय 2 धावा मात्र तिथे, कारण अजून विकेट मात्र बऱ्याच शिल्लक आहेत. हो दिशा बरकटली चेंडूची. इथे मात्र मुख्य पंचांनी वाईट धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 7 चेंडू, 16 धाव्यांची गरज आहे आणि याच महत्वाच्या क्षणी आलाय आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. अचूक फटकार चेंडू, या काळांचा आयुष्य असेल जणू डोंगर धावांचा. निरंतर राहील आठवण इथल्या कणाकणांना, हे जीवन. ओ फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडू पर्यंत येईल, एक तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? आणि इथे क्षेत्ररक्षक मात्र दूर आहे, अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू अडवलाय आणि इथे मात्र हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो, टोचतील हजार. रोमहर्षक लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुढे सरसावत आणि यस, सामना मात्र इथे संपला. वॉरियर्स खरं तर साई सेवा क्रिकेट टूर्नामेंटच्या